नमस्कार फॅमिली, मी इंजिनियर पवन फंदे आज आपल्याला घेऊन आलेलो आहे एका 3 BHK सुंदर प्रशस्त अशा बंगल्यामध्ये. हा बंगला पाहता क्षणी आपल्या मनात भरणार आणि या बंगल्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मार्केटमध्ये इतर मिळणाऱ्या बंगल्यामध्ये नाही आहे. तर काय आहे त्या? तर वेळ न घालवता चला बघूया हा बंगला आणि मिळूया याची माहिती. जर हा बंगला आपल्याला आवडला असेल किंवा अशा प्रकारचा बंगला आपल्याला बनवायचा असेल तर आपली मी मदत करू शकतो. खाली जे नंबर दिसत आहे त्या नंबरवर आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही आपली मदत करणार. आणि आपल्याला जर हा बंगला बघायचा असेल तर साईट व्हिजिटसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिसणाऱ्या ॲड्रेसवर आपण येऊ शकता. तर चला बघूया हा बंगला. अमरावतीच्या नवसारी स्टॉपच्या जवळ गोखलेनगर येथे त्यामध्ये हा 20 फूट रुंदीचा आणि 60 फूट लांबीच्या प्लॉटमध्ये बनलेला हा प्रशस्त बंगला आहे. तर जाणून घेऊया याच्याबद्दल उपयुक्त माहिती. आकर्षक इलिव्हेशन डिझाईन आहे, सुंदरचं असं प्रशस्त पार्किंग आहे. या पार्किंगमध्ये आपली 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आपण पार्क करू शकतो. म्हणजे 2 कार जरी असतील तरी आपण यामध्ये पार्क करू शकतो. या बंगल्याला सुंदरसं पार्किंगमध्ये PVC पॅनलिंग दिलेलं आहे. LED लाईटचा भरपूर वापर केलेला आहे आणि हे आहे व्हिनियरमध्ये बनलेलं आकर्षक डोअर फ्रेम आणि डोअर पॅनल. तर चला बघूया हा बंगला. आता हा जो बंगला आहे तो उत्तरमुखी आहे आणि उत्तर दिशेचे याचं एंट्रन्स आहे. आतमध्ये हा आहे आपला प्रशस्त हॉल. हॉलमध्ये एंटर केल्याबरोबर आपल्याला दिसते सुंदर आकर्षक फॉल सिलिंग डिझाईन. आतमध्ये ब्रँडेड कंपनीचं प्लॅस्टिक पेंट आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी सुंदरसा असा एक सोफा सेट डिझाईन करू शकतो. या सोफा सेटवर बसल्यानंतर आपल्या ऑपोजिट डायरेक्शनला ही वॉल येते. या वॉलला सुंदरशा इंटेरियर कलरने हायलाईट केलेला आहे आणि TV साठी इलेक्ट्रिकल व केबलचे पॉईंट्ससुद्धा टाकून ठेवलेले आहे. उत्तर दिशेलाही आपल्याला प्रशस्त खिडकी मिळते, दरवाजा मिळते आणि बिलकुल दाराच्या वरती इथे आपल्याला MCB बॉक्ससुद्धा मिळते. या भागाला एक आपल्याला स्पेस मिळते, ज्या स्पेसमध्ये जर आपल्याला पाहिजे तर आपण देवघर मंदिर किंवा काही दुसरं स्टोर रूम किंवा फर्निचरमध्ये काहीही बनवू शकतो. बिलकुल याला लागून एक खिडकी आहे. ही खिडकी जर ओपन असेल तर आपल्याला सुंदरसा बाहेरचा नजारा आणि थंड हवेची झुळूक मिळते. आता जाऊया आपण आपल्या घराच्या हार्टमध्ये म्हणजे किचन एरियामध्ये. इथे आपल्याला सुंदरसं असं किचन कम डायनिंग बघायला मिळते जे ह्यूज आहे, प्रशस्त आहे. किचनमध्ये एंट्री केल्याबरोबर आपल्याला दिसते की प्रिपरेशन टेबल हा वेगळा आहे आणि ही ओपन स्पेस आहे, खुली जागा आहे. इथे आपण ठेवू शकतो आपलं डायनिंग टेबल किंवा देवघर मंदिर. आणि किचनला लागून असलेली जी खुली जागा आहे या ठिकाणी आपण ठेवू शकतो फ्रीज. आता काही लोकांना जर इथे मंदिर बनवायचं असेल तर इथे मंदिरसुद्धा बनवता येऊ शकते. याच्या बाजूला आपल्याला मिळते L शेपमध्ये मॉड्युलर किचन ओटा आणि याचं जे ग्रेनाईट आहे ते ब्लॅक कलरचं आहे, झेड ब्लॅक आहे. आणि भांडे घासण्यासाठी इथे मिळते आपल्याला स्टेनलेस स्टीलचं मोठं सिंक आणि याच्यावर लागणार आहे 2 वेगवेगळ्या सोर्सचे नळ धुण्याच्या पाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी. इथे आपल्याला मिक्सर, फ्रूट प्रोसेसर, ग्राइंडरसाठी इलेक्ट्रिकलचे स्विचसुद्धा पाहायला मिळते. आणि वरती इथे पॉवर प्लगसुद्धा ठेवलेला आहे. आपण तिथून काही कनेक्शन्स घेऊ शकतो वॉटर कूलर किंवा वॉटर प्युरिफायर ठेवण्याचे. या भागामध्ये किचनची जी शेगडी आहे, किचनची जी खिडकी आहे त्याला लागून इथे आपण शेगडी म्हणजे प्रिपरेशन युनिट बनवू शकतो. आपण बघू शकता की याची विड्थ ही 2.5 फुटापेक्षा जास्त आहे. म्हणजे शेगडी ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वयंपाक बनवताना काही अडचण येणार नाही. इथे आपण बघू शकता की सिलेंडरसाठी एक हॉलो पाईप टाकून ठेवलेला आहे. म्हणजे सिलेंडर आपण बिलकुल या लॅम्पच्या खाली ठेवू शकतो किंवा आपण जर हे घर विकत घेतलं आणि आपल्याला जर सिलेंडर घराच्या बाहेर या ओपन स्पेसमध्ये ठेवायचं असेल तर इथून आपण ते सुद्धा ठेवू शकतो. आता बघूया आपण या ग्राउंड फ्लोअरची मास्टर बेडरूम.
आपण बघू शकता की 12 बाय 13 फुटाची ही प्रशस्त ग्राउंड फ्लोअरवर असलेली मास्टर बेडरूम आहे. सुंदरसं असं आकर्षक POP डिझाईन आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण फार सुंदर आहे. एक कलर डार्कचा आहे, एक कलर लाईट शेडचा दिलेला आहे. या रूममध्ये आपण बघू शकता की प्रशस्त अशी विंडोसुद्धा दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला एनर्जेटिक नेहमी वाटत राहणार, सफोकेशन होणार नाही. इथे सज्जा दिलेला आहे आणि सज्जावर इन्व्हर्टर किंवा एक पॉवर कट सुद्धा दिलेला आहे. आता बघूया आपण या मास्टर बेडरूमला लागून असलेली टॉयलेट. हे आहे या मास्टर बेडरूमवरचं सुंदरसं असं टॉयलेट. प्रशस्त आहे, रेक्टँगल शेपचे कमोड सीट इथे दिलेली आहे. फ्लश कॉक मेट्रोपूल पुश बटनचं आहे. याच्यामध्ये डायव्हर्टर दिलेला आहे, खाली स्पाउट लागणार आहे, वरती शॉवर लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला लोअर्स मिळतात. मिक्सरसाठी इथे आता जाऊया आपण युटिलिटी एरियामध्ये. बघा, या बिलकुल किचन रूमच्या बाहेर आपल्याला मिळते युटिलिटी एरिया. जसं जुन्या क्षेत्रामध्ये खेळामध्ये लोकांना अंगण पाहिजे होतं, तसं या बंगल्यामध्ये मोठंसं बॅकयार्ड म्हणजे आपण अंगण किंवा युटिलिटी एरिया पाहायला मिळू शकते. ही एक मोठी स्पेस आहे. इथे बेसिन दिलेलं आहे आणि इथे वॉशिंग मशीनसाठी नळ आणि इलेक्ट्रिकल पॉईंटची सुविधा करून दिलेली आहे. बिलकुल याच्या बाजूला इथे आपल्याला मिळते बाहेरचं असलेलं एक्स्ट्रा टॉयलेट. इथे इंडियन सीट लागलेली आहे, सुंदरशी टाईल्सची डिझाईन दिलेली आहे. त्यामुळे जर बाहेरील कोणी लोक किंवा आपल्याकडे असे आले की ज्यांना आपल्याला रूममध्ये एंट्री द्यायची नाही आहे, त्यांनासुद्धा आपण इथे टॉयलेटला नेऊ शकतो. आता या गल्लीतून आपण वर जाऊ शकतो. तर चला आता जाऊया आपण आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर, फर्स्ट फ्लोअरवरती. जिन्यावर सुंदरशी अशी डार्क कलरची टाईल्स लागलेली आहे. इथे स्टेनलेस स्टील रेलिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. ही आहे या बंगल्याची वरच्या मजल्यावरची प्रशस्त मास्टर बेडरूम. सेकंड मास्टर बेडरूम आहे फर्स्ट फ्लोअरची. आपण बघू शकता की ही एक प्रशस्त बेडरूम आहे. सुंदरसं POP डिझाईन यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे TV युनिट लावण्यासाठी किंवा बेड जर आपण ठेवला तर मोबाईल चार्जिंग करण्यासाठीचे सॉकेटसुद्धा आहे. हा उत्तर दिशेला आपल्याला मिळते मोठा प्रशस्त ग्लास डोअर. तर दिवसाची सकाळ जेव्हा होईल तर सुंदरसा प्रकाश आणि थंडशी हवा आपल्याला मिळणार आणि आपला जो दिवस आहे तो एकदम प्रसन्न होऊन जाणार. चला जाऊया आपण बाल्कनीमध्ये कुठल्या प्रकारचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळते. जसं आपण या बाल्कनीमध्ये, हा बाल्कनीपेक्षा पोर्च जास्त वाटत आहे. बघू शकता सुंदरसं PVC पॅनलिंग केलेलं आहे. समोर ग्लास रेलिंग लावलेला आहे. अशा प्रकारचा व्ह्यू आपल्याला या बंगल्याच्या पोर्चमधून बाल्कनीमधून मिळतो. आता आपण बघत आहे की बिलकुल माझ्या मागे एक महालक्ष्मी पूजा अपार्टमेंट नावाची मोठी फ्लॅट स्कीम आहे. ही माझी स्वतःचीच होती. मी 2015मध्ये ती बनवलेली होती आणि पूर्ण सोल्ड आउट झालेली होती. तर हा सुंदरसा बंगला आहे. आता जाऊया आपण फर्स्ट फ्लोअरच्या कॉमन टॉयलेट एरियामध्ये. हा आहे फर्स्ट फ्लोअरचा कॉमन टॉयलेट एरिया.
इथे पण कमोड सीट लागलेली आहे, सिस्टम इथे यूज केलेला आहे आणि इथे गरम पाण्यासाठी थंड पाण्यासाठी शॉवर आहे. तसेच इथे वॉटर मिक्सर यूज केलेला आहे जे की ब्रँडेड कंपनीचं राहणार आहे. आता ही आहे आपल्या फर्स्ट फ्लोअरची 3rd मास्टर बेडरूम. सुंदरसे कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. एक वॉल आहे जी की डार्क शेडमध्ये घेतलेली आहे आणि 3 वॉल जे आहे त्या लाईट शेडमध्ये इथे कलर केलेले आहे. सिलिंगवर सुंदरसं आकर्षक असं POPचं डिझाईन आहे. त्यामध्ये LED लाईट लागलेला आहे. फॅनसाठी रॉड सुटलेला आहे. ब्रँडेड कंपनीचे इलेक्ट्रिकल स्विच लावलेले आहे. आता हा आहे आपला ओपन टेरेसचा दरवाजा. याला उघडून आपण जाऊ शकतो आपल्या बंगल्याच्या ओपन टेरेसवरती. आपण बघू शकता की मोठा आपल्याला ओपन टेरेस मिळतो आणि या बंगल्याच्या बॅकयार्डला आपलं इथे टॉयलेट आहे आणि इथे आपण 6 फुटाची जागा सोडलेली आहे. त्यानंतर इथे 7 फुटाची सर्व्हिस लाईनसुद्धा गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला उग्र वास किंवा मच्छरांचा त्रास वरच्या मजल्यावर होणार नाही. तर मित्रांनो, हा होता अमरावतीमधल्या नवसारी स्टॉप गोखलेनगर या कॉलनीतील प्रशस्त, सुंदर आणि आकर्षक असा 3 BHKचा बंगला, जो की आपल्याला विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर हा बंगला आपल्याला कसा वाटला, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? जर हा बंगला आपल्याला आवडला असेल, आपल्याला साईट व्हिजिट करायची असेल किंवा अशा प्रकारचा बंगला आपल्याला बनवायचा असेल तर मी इंजिनियर पवन फंदे आपल्यासाठी तयार आहे, तत्पर आहे. आपण मला खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जर साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो ॲड्रेस दिसत आहे त्या ॲड्रेसवर आपण येऊन हा बंगला पाहूसुद्धा शकता. आमच्या या यूट्यूब चॅनलवर, फेसबुक चॅनलवर प्रॉपर्टी रिअल इस्टेट संदर्भात रोज नवीन नवीन माहिती देणारे इंटरेस्टिंग आणि सुंदरसे असे व्हिडिओ आम्ही बनवत असतो. आणि मी विनंती करतो की आपल्याला जर अशा प्रकारची माहिती हवी असेल तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो आणि असंच आपलं प्रेम व सहकार्य आमच्याशी ठेवा. आणि प्रत्येक कमेंट्सला कधीकधी कामाच्या व्यस्ततेमुळे मी रिप्लाय देऊ शकत नाही, त्याबद्दल मला माफ करा. जर आपल्याला अशी प्रॉपर्टी बघायची असेल तर आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता किंवा मला कॉलसुद्धा करू शकता. मी आपल्या सेवेत नेहमी हजर असतो. तर भेटूया येणाऱ्या नवीन रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन रिलेटेड व्हिडिओमध्ये.